वाजले बघा किती, 6:05 वाजून जस्ट गेले. नमस्कार, मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये. 6:05 वाजून गेलं. जसं मी काल बोललो, मला लवकर उठायचं आहे, आंघोळ करायला. मम्मीने सांगितलं लवकर उठ, आंघोळ कर. जस्ट उठलो आणि उठताना आपला घेतला. भिजवत टाकू आहे. असं पॅकेट आहे, मधून असं पॅकेट आहे. देते पाणी ठेवलं तापवायला. थोडा वेळ वाट बघत पाणी तापेपर्यंत टन घेऊन आधीच ठेवलं बाथरूममध्ये. आता वेळेवर मग मी विसरतो दरवेळीच असतं ते. पाणी तापायची वाट बघूयात आणि मग जाऊयात आंघोळीला. चला, झाली आंघोळ झाली. चहा वगैरे अजून काय घेतला नाही. एवढं सकाळी उठायची सवय नाही राहिली. आता सगळं सगळं नाही. आंघोळ वाजले किती, 6 वाजले. 6 वाजून 1 मिनिट बरोबर असते का? 6 वाजून 1 मिनिट बरोबर झाली आंघोळ. अशी मम्मीचा फोन नाही आला. अशी करणार नाही ती, तशी नाही डिस्टर्ब करणार ती मला. पण नंतर गेल्यानंतर विचार, सकाळी उठलेलास का, आंघोळ केलेलीस का. आता विचार करतोय. आता उठलोच आहे तर कालचं थोडंसं एडिटिंगचं काम बाकी आहे, ते करून घेतो. उठलोच आहे म्हणून स्पेशली तर उठत नाही मी त्या गोष्टींसाठी.
उठलो आहे तर मग एडिटिंगचं काम करून घेतो. थोडंसं बाकी राहिलं ते उरकून घेतो. नंतर मग थोडा वेळ चहा पण बनवून पितो. सकाळी उठलो तर करून घेतो असं आहे सगळं. चला हे आधी करून घेतो, नंतर देतो तुम्हाला अपडेट्स. झालं रेंडरिंग सुरू. 1 तास बोलतोय. 1 तास बोलतोय. ते ॲक्च्युली हा फ्रीवाला आहे. ह्याच्यात पेड जो सॉफ्टवेअर आहे ना तो ह्याच्यापेक्षा फास्ट काम करतो. पण सध्या आपली परिस्थिती पेड वापरायची नाही आहे म्हणून हा फ्रीवालाच वापरतो आहे सध्या तरी. आता ते होईपर्यंत थांबतो किंवा ते होईपर्यंत थोड्या वेळ परत पडतो. हॉलमध्येच पडतं थोडा वेळ. राहते, हॉलमध्ये नाही पडत, बेडरूममध्ये पडतो. दोन्ही कामं होतील. दोन्ही कामं म्हणजे मोबाईल कॅमेरा चार्ज होईल तिथपर्यंत ते पण होऊन जाईल काम. चला आहे पण वगैरे इकडे फटाके नाही आहेत फोडायला. भाव्याकडे आहेत फटाके. आता तिकडे एवढं सकाळी ती उठली पण असेल कारण फोन करता पण ठीक नाही वाटत. शाळेची सुट्टी सुरू आहे ना, एन्जॉय करत असेल सध्या ती. आहे पडून थोडा वेळ, नंतर उठलं मग घेतो चहा बनवून. उठलो झोपेतून. किती वाजले असतील आता दाखवतो ना. झोप झाली. चहा ठेवला उकळत आणि बाटल्या संपल्यात पाण्याच्या. पाणी भरून घ्यायचं आहे. एक पाणी भरायला टास्क आहे. घेऊन जायला लागते, मग पाणी भरायला लागते. हा एक टास्क आहे. त्याचं काहीतरी करतो मी सोल्युशन दुसरं. सध्या नाही, सध्या पैशाची मारोमार आहे आपली. जेव्हा सध्या नाही. मला असं वाटतं का पाण्याच्या बॉटल सोडू आपण, फरक पडेल. असं भारत राहायला लागते. याची बॅटरीच गेली. याची बॅटरीच खराब झाली. याची बॅटरी खराबच होती नेहमी. कारण की हे प्रोडक्ट्स कधीचेच असतील त्यांचे बनवलेले त्यांनी. आणि मग ते नंतर सेल करत असतील. आपण असं ऑर्डर केल्यानंतर कसं होत असेल. तर मग घेतो जरा ओळखून. एका हातात जमत नाही पटकन. चहा घेतला आणि ऑफकोर्स माझा फेवरेट बिस्किट घेतलं आहे. सध्या आहे तिथपर्यंत घरात, तिथपर्यंत घेतलं आहे. खाऊन घेतो, संपून जातात नंतर. आणि आय थिंक रेंडरचं पण काम पूर्ण झालं असेल. जे एडिटिंगचं काम सुरू केलेलं आपण सकाळपासून. आधी उरकतो. झोप अजून आहे माझी. तेव्हा भेटतं अजून झोप अजून आहे. ते बाथरूममधले कपडे आहेत ते बाहेर पण इकडे सुकवत टाकायचे. ते मध्येच राहिलेत कालपासून. पाणी गळून गेलं असेल ते सगळं. चला या चहा घ्यायला. चला झाली माझी तयारी. आणि तयारी बघा तर दिसते का अशी. एक मिनटं दाखवतो. आकडा राहिला. नवीन कपडे घातलेत दिवाळीचे. कसे दिसतात.
कसे दिसतात नवीन कपडे? फार फार महिन्यांनंतर नवीन कपडे घातलात मी. नवीन म्हणजे हे कधीच घेतलेलं ते घातल्यात आता मी दिवाळीच्या सणानिमित्त. आणि आता सॉक्स आणि शूज घालायचे. शूज जुने आहेत, सॉक्स नवीन आहेत. ते घालतो. झालं आहे कारण की ऑनलाईन यायचा टाईम तर झाला. पण हां, मी आज पण ऑफलाईन नाही आहे. तुम्हाला माहीत आहे तुमच्या भावाची, तुमच्या पोराची परिस्थिती काय आहे. ऑफलाईन नाही जाता येत आपल्याला सध्या तरी. ते झालं आहे सगळं. आता नाश्ता घेतो आहे आधी काहीतरी. घरी जातो आहे भाव्याला, मम्मीला, पप्पांना भेटायला. सण आहे दिवाळीचा, तसं मी काल बोललो. आता भेटता येते, काय सांगता येते परत पुढे भेटता येणार किंवा नाही. त्याच्यामुळे मग हाय ती संधी वापरून घ्यायची. उरकलं आहे सगळं ऑलमोस्ट. तसं काय उरकायचं आज नव्हतं, कपडे वगैरे काय धुवायचे नव्हते आज, काही करायचं नव्हतं तसं. त्याच्यामुळे कसा दिसतं? आय होप मी चांगला दिसत असेल. तर चला निघतो आधी, नाही तर मग 9 वाजता परत ऑनलाईन यायची वेळ आली तर मग तिचा नाश्ता राहून जाईल. तिने फोन करून खास स्पेशली सांगितलं आहे मेदू वडे घेऊन या. मेंदू वडे. इट्स नॉट मेदू वडे, इट्स मेंदू वडे. 10दा बोलून झालं तिचं, ऐकत नाही तरी ती. चला निघतो मी, टाईम नाही घालवत जास्त, नाही तर मग तिची कटकट माहीत आहे ना तुम्हाला कशी असते. चला देतो नंतर अपडेट. MIDCला आलेलो, म्हणजे MIDC पेट्रोल पंपला आलेलो. गाडीमध्ये पेट्रोल भरायला फुल केली गाडी. ती थोडी टिल्ट आहे म्हणून ती दिसत नाही. घरी जाऊन आलो, पाय वगैरे पडून आलो. मिठाई वगैरे काही नेली नव्हती, नाश्ता नेलेला फक्त. ते बघायला लागतो तो मेंदू वडा तो नेलेला. थांबलो इकडे. ऑर्डर एक पण नाही, सकाळपासून एक पण नाही ऑर्डर. आज सगळे बोललो तसं असतील ना ऑनलाईन बागड बिल्ले. हे बघा ना दाखवतो. हो सुरू एक पण नाही ऑर्डर. तेच ते मी बोललो, ते इन्सेंटिव्ह जास्त असल्यावर, सुट्टी असल्यावर लोक मस्त. वडाचं झाड आहे जुनं. फार आधी येऊन बसायचो मी इकडे, जेव्हा मी आधी इंटरनेटच्या फील्डमध्ये काम करायचं. तिकडे वायर वगैरे खेचायची कामं मीच केल्यात त्या एरियात पूर्ण. आता नंतर रिप्लेस झाले असतील माहीत नाही, पण इकडे वायर खेचायची कामं मीच केलेली त्या एरियामध्ये. ते पण दिवस आठवतात जेव्हा भरपूर स्ट्रगल केलेलं. आता पण स्ट्रगलच करतो, तेव्हा भरपूर स्ट्रगल केलेला तेवाले दिवस. घरा साईडला चाललो आहे थोडंसं. ते आधी टाकलेलं व्हिडिओचं काम बाकी आहे, ते करायचं आहे. बघू, जाता आता ऑर्डर लागली तर मग आधी ऑर्डर घ्यायला जाईल, नाही तर मग घरी जाईल ना ते बाकीचं पेंडिंग काम पूर्ण करून टाकेल ॲटलिस्ट तेवढं तरी. चला निघूयात, थांबत नाही जास्त आता. पोचलो घरी, माचीस घेऊन आलो. देवारीची माचीस संपलेली, म्हणजे देवाजवळची माचीस संपलेली. बाकी तर आपल्याला माचीस लागत नाही ना घरात, लायटर आहे गॅस पेटवायला, त्याच्यामुळे संपलेली. लक्षात आली सकाळी म्हणून दिवा नाही लागला, माचीस नव्हती म्हणून. कपडे टाकलेत सुकवत, हे बाथरूममधले काढून ठेवले सुकवायला, सुकून जातील. तसं आता पाऊस नाही आहे होपफुली. एका हातात करायचं म्हणजे निघ नाही हां निघाला. एका हातात करायचं म्हणजे ना भरपूर कसरत असते. सिअर वस्तू जसं बोललो तसं ते आहे, थोडंफार ते उरकतो. ते पण गरजेचं आहे ना, नाही तर नुसते व्हिडिओ टाकून बाकीचं पुढचं होतच नाही काय, असं झालं. फक्त रेकॉर्डिंगच सुरू आहे. ठीक आहे, हे करून घेतो पटकन. ऑर्डर लागायच्या आधी हे करून घेतो मी, देतो तुम्हाला पुढचे अपडेट्स. ऑर्डर लागले बरं लगेच. काम पूर्ण होतच होतं ऑर्डर लागली. पण ऑनलाईन असल्यावर ना नाही जमत. आता एवढा वेळ त्याने ऑर्डर दिली नाही, मी काम करत बसलेलो, माझी वाट लावली. चला जाऊयात, नाहीतर लगेच लेट ऑर्डर दाखवतो. सद्गुरूची ऑर्डर लागलं आहे, थांबलेलो इकडे. गाडीवरच बसून राहिलो, गाडी सोडून पण नाही. असे बघा, गाडी थांबून उपयोगच नाही, रस्त्यावर डायरेक्ट फाईन. फोटो काढतात आहे, डायरेक्ट फाईन मारतात आहे. तर ती लेडीज बसलं आहे, ती मला वाटते बोलते आहे पण का तिचा नवरा येतो आहे करून, तरी त्याने फाईन मारली. 5 मिनटं धीर नाही त्यांना. बरोबर आहे, त्यांच्यावर पण लोड आहे.
लोड आहे याचा अर्थ हे नाही ना का सगळा लोड पब्लिककडूनच काढावा. आता तुम्ही ऑर्डर लागले म्हणून रेस्टॉरंटची गाडीवर बसून राहिलो आहे उन्हात, त्यांच्यामुळे काय पटकन फाईन मारतील करून. इकडे गाडी उभ्या करून लगेच फाईन मारले. तर दिवाळी संपेपर्यंत अशीच परिस्थिती. काय मुद्दाम बसलो का आले जवळ बसून राहिले म्हणून गाडीवरच ऊन खात, फाईन नको व्हायला म्हणून. जस्ट घरी आलो मी. हो जस्ट घरी आलो, ऑफलाईन गेलो नाही मी, टार्गेट होत नाहीत म्हणून. वाजल्यात बघा किती, तरी 7 वाजून गेल्यात. टार्गेट होत नाहीत म्हणून मी ऑफलाईनच नाही गेलो आहे. हे सगळा पसारा आपला तसाच राहिला आहे. होईल होईल नीट तो काढू. सकाळी बत्ती लावली नव्हती, खिडक्या लावून घेतो आधी. खिडक्या राहिल्या उघड्याच. कधी कधी गडबड होऊन जाते पूर्ण कामाची. कामामुळे खिडक्या वगैरे उघड्या बऱ्या नाहीत ना रात्री. तर पहिले तर मच्छर येतात, त्याच्यात पटकन काय घरात घुसलं त्यात आपण घरात नसतो बघायला. सगळं पसारा ते काय लपलं परत तसा पण प्रॉब्लेम. तर जस्ट आलं तर आधी पायावर तरी पाणी वगैरे टाकतो. काय करणार, टार्गेट होत नाहीत. मी जसं बोललो तसं आज सुट्टी, इन्सेंटिव्ह जास्त, बस उडून पडले असतील सगळे ऑनलाईन आले असतील. प्रॉब्लेम हेच आहे ना की सगळे ऑनलाईन असले ना जे कधी कधी येतात ना त्यांना कंपनी ऑर्डर देते. ते आम्ही दाखवायचं एक प्रकार आहे कंपनीचा रायडर लोकांना. माझी संपलेल ना, सकाळी बत्ती लावलीच नाही, त्यामुळे आता तरी लावून घेतो. एक तर आज दिवाळी आहे आणि मग बत्ती नाही लावली तर कसं होईल. एक तर देव तसेच नाराज असतात, त्याच्यात त्यांना अजून एक कारण भेटेल माझ्यावर नाराज व्हायचा का हा दिवाळीला आम्हाला बत्ती नाही लावत. आई मग झालं हाय होऊन जाईल मग सगळं आपलं. म्हणजे प्रयत्न करतो बॅलन्स करायचं, ते पण अनबॅलन्स होऊन जाईल. तसं पण सगळं अनबॅलन्सच आहे असं. लावली बत्ती, पण ॲटलिस्ट आपण काहीतरी प्रयत्न करतोय बॅलन्स करायचा. म्हणजे नुसतं हातावर हात देऊन आपण बसलेलं नाही आहे, कारण बॅलन्स आहे तर काय नाही करायचं करून. वाटलेलंच मला, मी आता तेच विचार केला ना, याला थोडं बाजूला करतो, पटकन त्याच्यावरतीच गेलो. थोडं लांबच बरं आहे. तर दिवा जास्त मोठा झाला. ओके. देवा कृपा करा, कृपा करा, कृपा करा, करा करा, कृपा करा, कृपा करा, खरंच करा. हालत खराब झालं एक तर. काकांचा सोफा कामाला येतोय. असं सोफा डायरेक्ट आडवा. अरे मोबाईल चार्ज नाही आहे, आडवा काय होतोय मी. मोबाईल चार्ज नाही, बाहेरच होतो ना कधीपासून. मोबाईल चार्ज नाही. हां बंबानी आहे मी बघा. सगळीकडे लाईट, इकडे तिकडे लाईट सुरू, पंखे सुरू. बंबानी आहे मी, बंबानी. रात्री करू चला. अरे फ्रीज 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 बंद ठेवला असेल.
इकडे पडू थोडा वेळ, मोबाईल चार्जिंगला लावून. झाला सो इकडे थांबू, पडू थोडा वेळ, चार्जिंग होईल मोबाईल तरी. ॲटलिस्ट मोबाईल उतरला ना बॅटरी, कारण की बाहेरच होतो, घरी आलोच नाही. तरी एक ऑर्डर बाकी आहे अजून टार्गेट व्हायला. आय होप होईल. चला आहे पडून, पुढचे अपडेट्स नंतर देतो. आता लागली बघा लास्ट ऑर्डर. वाजले बघा किती, 7:45 झालेत. 7:45 वाजता लास्ट ऑर्डर लागली. इथे ऑप्सच सोडलेले, थांबलो डॉमिनोज जवळ. सगळं चकाचक आहे सध्या दिवाळीचं. भावाला पण आणायचं होतं इकडे, राहून गेलं आणायचं. तिचे नखरे हजार असतात, मग हेच पाहिजे ते पाहिजे, ती आउट ऑफ बजेट सगळं करते. मग काय थांबलो आहे, टायमिंग तर भरपूर दाखवतं आहे अजून. आउट ऑफ बजेट करते ना ती सगळं, म्हणून टेन्शन आलं. तिला सांगितलं ना का फॉर एक्झाम्पल का आपल्याला एवढे पैसे खर्चायचे. लाईट आली गेलेली वाटतं. तिला सांगितलं ना फॉर एक्झाम्पल का आपल्याला 500 रुपये संपवायचे आहेत का, ते काय नसते, ते विषयच नसतं. तो मग नंतर सगळं झाल्यानंतर सांगितलं ना तिला का अरे तुला बोललेलो ना मी एवढीच संपवायचे आहेत. सॉरी. असं थांबलो आहे वाट बघत. 10 मिनटं तर अजून दाखवतात. ठीक आहे, बिफोर टाईम टार्गेट तर पूर्ण होतं ॲटलिस्ट. आहे थांबलो आहे, देतो पुढचे अपडेट. ते हायवेला थांबलो आहे इकडे, ट्विंकल स्टारच्या इकडे, ट्विंकल स्टार स्कूलच्या इकडे. 17 भरले, 17 नाही सांगू शकत एक्झॅक्टली. म्हणजे एक पाळणा आणि एक ते ड्रॅगन ते आणलं आहे दिवाळीचं, मे बी दिवाळीनिमित्त असेल. ते जाता जाता आता लक्ष गेलं, विचार केला दाखवतो तुम्हाला पण एक कल्पना आहे इकडे काय आहे करून. हायवेलाच आहे आपल्या, लगेच दिसेल तुम्हाला रस्त्यावर ना, असं काय नाही. चला टार्गेट झाला माझा. दिली ती ऑर्डर, लेट झाली थोडीशी, दिली ऑर्डर, टार्गेट झाला. आता बघू, चला आधी निघू इकडून, फिरू थोडं. लागली तर ठीक आहे, नाही तर मग बघू काय करायचं ते पुढे. चला आलो घरी. दिवा बघा अजून प्रज्वलित आहे. वाजले 11 वाजले. अकरा येता येता घरी तेलाचं पॅकेट आणलं आहे. हे देवाचं तेल पण संपायला आलं आणि जेवणाचं तेल पण संपायला आलं ना, घेऊन आलो. मग आज कडे ठेवतो आता. तर सकाळी डिवाईड करेल. भांडे फक्त चहाचं आहे. चहाचे भांडे आहेत. ना आता कंटाळा आला मला, एकदा ऑलरेडी लेट झालो मी. कंटाळा आला आहे मला. उद्या सकाळीच बघेल आता नाही, आता कंटाळा आला. सगळे धुवायचे कपडे आहेत. दुसरं काय करायचं तर नाही मिळत. दुखला अंग दुखलं. टार्गेट कंप्लीट करता करता हालत खराब झाली. बघितली ना कशी. ठीक होता आजचा दिवस, एवढा खास नाही सणाच्या हिशोबात, आणि एवढा बोरिंग पण नाही गेला. घरी जाऊन आलो, भेटून आलो सगळ्यांना, तेवढंच. बाकी काय एवढं काम केलं तेवढं दिवसभरात, दुसरं काय नाही. चला हवाला ब्लॉग आपण आता इकडेच संपवूयात. लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. पर्यंत